शेतकरी मित्रांनो, पाहू शकतात बेडवर लागवडीचा अजून एक फायदा असा दिसून आलेला आहे आपल्याला. जे लोक परंपरागत पद्धतीने सरींमध्ये लागवड करतात किंवा प्लेन जमिनीवर लागवड करतात, त्यांचे जे आता नंतर जो पाऊस पडला त्याच्यामुळे जे वरती फुटवे आलेले आहेत, तर त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आपल्या बेडवर तुम्ही बघून घ्या, ज्याला आपण फरदड म्हणतो, तर वरती फुटवे अतिशय कमी आलेले आहेत, म्हणजे अतिशय छोटेसे आहेत. तर याचा फायदा काय होतो की जो उरलेला माल आहे त्याच्यामध्ये वजन चांगलं भरतं आणि अनावश्यक ग्रोथ होत नाही झाडाची. त्याच्यामुळे हा सर्वात मोठा बेनिफिट आहे. झाड व्यवस्थित मॅच्युरिटीला येतं आणि फरदड राहायची शक्यता कमीच राहते. आता आपण इथं पाणी दिलेलं नाही, नंतर ठिबकच्या नळ्या आपण आवरून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात आता क्वचितच कुठं कुठं आपल्याला फरदड किंवा नवीन पालवी यायला सुरुवात दिसते. आणि इथं जे बाजूचं शेत दिसतंय तुम्हाला, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशी नवीन पालवी फुटलेली आहे. आता इथं बघू शकतात, आपल्या इथं फक्त क्वचितच काही झाडांना आहे. नंतर पुढे बघून घ्या, नवीन फुटवे आलेले नाही आहेत, कारण की बेडमध्ये पाणीच नाही आहे. वापसा पूर्ण संपलेला आहे आणि पूर्ण आता बेडला पण बघू शकतात तडे पडलेले आहेत. आणि हा जो पालापाचोळा वाढला आहे त्याच्याने आता सेंद्रिय कर्ब वाढण्यास आपली मदत होणार आहे. तर मित्रांनो, असे फायदे आहेत आपल्याला बेडचे. तर परिपूर्ण पद्धतीने आमचं हे पॅटर्न सक्सेस झालेलं आहे. आणि यावेळेस माल अतिशय शुद्ध, त्याच्यामध्ये घाण नाही आहे, किडे